हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला फ्रीज पाहून कळलंच असेल की मी आज कुठला व्हिडिओ बनवणार आहे. तर आज मी फ्रीज ऑर्गनाईज करणार आहे माझी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं शेअर करावं. तर बघा, फ्रीजमध्ये ना असे पॉलिथिन बांधून राहतात, तर ते न पाहायला व्यवस्थित वाटत नाही. तर मी त्याच्यासाठी बोलवलेले आहे ॲमेझॉनवरून छान असे कंटेनर, आणि सोबत डिवायडर पण बोलवलेले आहे. ते मी तुम्हाला समोर दाखवेलच. आणि ह्या कंटेनरमध्ये छान असे, म्हणजे त्या डब्यामध्ये छान असं सामान ठेवून माझी फ्रीज ऑर्गनाईज करणार आहे. तर आधी मी फ्रीज बंद करून घेते आणि त्यानंतरच फ्रीजची क्लिनिंग वगैरे करते. तर मी सर्वात आधी फ्रीजची बटन बंद केली आणि त्याच्यानंतर मी ही सगळी फ्रीज रिकामी करणार आहे. म्हणजे याच्यामधलं जे सगळं काही सामान आहे ते बाहेर काढते आणि मग नंतर फ्रीजची क्लिनिंग करते आणि मग व्यवस्थितरित्या फ्रीज मी माझी ऑर्गनाईज करणार आहे. जाऊ का मी? तू कशाला मध्ये जा, तिकडे पिझ्झा येऊन राहिला जा. तर बघा, अशा पद्धतीची आहे माझी फ्रीज. खाली फ्रीज आहे आणि वरती फ्रीजर दिलेलं आहे. तर मी पूर्ण आता ही फ्रीज रिकामी केलेली आहे. तर बघा, अशी आहे माझी फ्रीज डबल डोअरची. आणि आता इथे जे तुम्हाला डब्बे दिसतात ना, ते सगळे मी ॲमेझॉनवरून खरेदी केलेले आहे. खूप तेवढंच निघते. तर फ्रीजची क्लिनिंग झालेली आहे आणि मी मागे एक शॉर्ट्स टाकला होता, त्याच्यावरती मी दाखवलं होतं तुम्हाला की मी फ्रीजसाठी कंटेनर मागले म्हणून. तर हे आहे कंटेनर. असे 6 कंटेनर आलेले आहे. हे बघा, हे आहे BPA फ्री. फ्रीजरमध्ये पण सेफ राहते आणि फ्रीजमध्ये पण सेफ राहते. आणि याच्यात खरंच धान्य अजिबात खराब होत नाही. नाहीतर आपण असे बाहेर जर डब्यात ठेवलं ना, तर धान्याला असं आहे ना, ते असे जाळी पण लागते धान्याला आणि ते किडे पण पडतात. तर मला आधीपासूनच सवय आहे की फ्रीजमध्ये धान्य आणि अजून असे बाकीच्या सगळ्या काही वस्तू ठेवायची. तर त्याच्यासाठी मी हे पॉलिथिनच बांधून राहायचे. त्याच्यासाठी मी हे असे डबे बोलवले.
आणि याच्यामध्ये जरा म्हणजे कमी वस्तू बसते, पण समजा मी डाळी वगैरे ठेवतो, पोहे, आपला रवा, हे थोडेसे क्वांटिटीमध्ये जास्त असते, तर त्याच्यासाठी मी हे मागवून बोलवले, म्हणजे नंतर बोलवले हे. तर हे काही तुम्हाला दाखवले नाहीत, मी आता दाखवते. हे पण BPA फ्रीच आहे. मी हे ॲमेझॉनवरून, सगळेच मी ॲमेझॉनवरून बोलवले. तर चला, आता जेवढं काही ह्या पॉलिथिनमध्ये सामान बांधलेलं आहे ते सगळं मी ह्या डब्यांमध्ये व्यवस्थितरित्या भरते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते. खरंच पण ह्या डब्यांमध्ये ना खूप छान असं धान्य राहते आणि वर्षोनवर्षे टिकते. ते बघा किती छान दिसते या बर्फीमध्ये. संध्याकाळी आता याच्यामध्ये ठेवणार मी तूर डाळ, जी माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे. असं नाही झालं. तर रवा सध्या संपलेला आहे, त्याच्यामुळे ही रव्याची भरणी मी रिकामी ठेवते. जेव्हा आणील तेव्हा ठेवेल मी याच्यात. हे 1 किलोचं पॉकेट आहे. बरोबर याच्यामध्ये 1 किलो डाळ बसली, मूग डाळ. धान्य कुठे आहे ते लवकर आपल्याला सापडते. तर आता इथे बघा नीरूचा रडण्याचा आवाज येत असेल, कारण का त्याला म्हटलं व्हिडिओ बनवताना तू येऊ नको, जास्त गोंधळ करतो, तर त्याच्यामुळे तो बघा किती सारखा रडत आहे. पॉकेट आहे. तर आता मी या भरणीमध्ये पास्ता ठेवते. तर वेळेला सध्या वेळ आहे. हे बघा खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आणून ठेवलं ना, म्हणजे असं घेत लागतं.
मला खूप आवडल्या बरण्या, खूप छान दिसते बघा. असं प्लॅस्टिकच्या आहे पण असं वाटते की काचेच्याच आहेत ह्या. तर आता ह्या भरण्या मी सगळ्या फ्रीजमध्ये सेट करते. तर ह्या आहे सर्व काचेच्या भरण्या. याच्यामध्ये मी खडे मसाले, धने पावडर, जिरे पावडर असं सगळं काही साहित्य ठेवत असते. तर मी हे अशा पद्धतीने डिवायडर आणलेले आहे, फ्रीज डिवायडर. म्हणजे ह्या अशा छोट्या भरण्या आहे ना, तर ह्या ना अशा इकडे तिकडे सरकते, तर त्या व्यवस्थित ठेवायसाठी मी हे अशी डिवायडर आणले. तर बघा अशा पद्धतीने लावायचे हे. बघा आता हे अशा पद्धतीने जर लावले तर हे इकडे तिकडे हलणार नाही. बघा इकडे तिकडे हलणार नाही या भरण्या. आता ह्या एका जागी फिक्स झाल्या. म्हणजे मला असं काढायचं असलं तरी असं मी काढू शकते आणि असं ठेवू शकते, नाहीतर त्या अशा इकडे तिकडे जात होत्या. आता ह्या भरण्या मला इथे व्यवस्थित नाही वाटत, म्हणून मी यांना परत अशा वरती लावते. ह्या इथे छान दिसतात. माझं इथे डोका तिथे चालू राहते. डिवायडर बोलवले तर हे असे ॲडजस्टेबल पण आहे. तुम्हाला जशी म्हणजे आपल्या फ्रीजची जशी स्पेस असली तसं हे असं कमी जास्त करता येते. आता माझा हा वरचा कप्पा छोटा आहे त्याच्यामुळे मी आहे तसंच ठेवलं, कारण हे असे व्यवस्थित बसलेले आहे, त्याच्यामुळे माझं हे असं इकडे तिकडे सरकणार नाही. आता हे असे छोटे छोटे पॉकेट उरले तर ते मी येते असे हा खाली जो बॉक्स आहे ना तिथे ठेवते. बघा कितीही भरण्या आणल्या तरी काही नाही काही वस्तू उरतेच. तर याच्यात मसाले, गूळ वगैरे आहे. हा थोडासा पास्ता आहे. आणि हे असे मी बरेच दिवस झाले मी असे हे कंटेनर बोलवले भाजीपाला ठेवायसाठी, तर ते पण मी अशा पद्धतीने ठेवते. बघा किती सुंदर दिसते माझी फ्रीज. अशा पद्धतीने मी माझी फ्रीज ऑर्गनाईज केलेली आहे. आणि अशा जर वस्तू आपण आणल्या फ्रीज कंटेनर आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली फ्रीज अशी आपण ऑर्गनाईज करू शकतो. आणि ती पाहायलाही सुटसुटीत दिसते आणि आपल्याला लवकर आपल्या वस्तू पण दिसतात अशा फ्रीजमधल्या. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.